बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे पुढील 2 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे शहर परिसरात मध्यम ते जोरदार तर घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानुसार आज बुधवारी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। त्यात बुधवारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी अतिजोरदार, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात अति तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे। या प्रणालीची वाटचाल वायव्येकडे होत आहे आणि या प्रणालीच्या परिणामामुळेच राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरासह घाट परिसरातही पाऊस पडतोय। मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालीमुळे मोसमी वारे हे अधिक बळकट होऊन पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 8:30 पर्यंत घाट परिसरातील ताम्हिणी घाट येथे 160, आंबोणा येथे 92, मुळशी येथे 60, डोंगरेवाडी येथे 125, भिरा येथे 186 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर दिवसभरात शहर परिसरातील तळेगाव येथे 5, शिरूर येथे 605, शिवाजीनगर येथे 302, कोरेगाव पार्क येथे 3, वडगाव शेरी येथे 2 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। तर ही होती राज्यातील पावसासंदर्भातील महत्त्वाची अपडेट। हवामान विभागाकडून वर्तवले जाणारे अंदाज, त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।